जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 28 जून 2026 रोजी आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत राबवण्यात आलेली 41वी सेट परीक्षा जुलै 2026च्या परीक्षा फॉर्म भरण्याच्या मुदतीमध्ये वाढ करून देण्यात आलेली आहे, त्याबाबत आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहिती आहे की 41वी सेट परीक्षा महाराष्ट्राची जी काही होणार आहे ती 26 जुलै 2026 रोजी रविवारी आयोजित करण्यात आलेली आहे. तर या परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही मुदत होती ती 2 जून ते 16 जूनपर्यंत देण्यात आलेली होती. त्यानंतर पुन्हा 16 जूनच्या रोजी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार सांगितलं होतं 17 जून ते 26 जूनपर्यंत परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती. पण परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये 2 महत्त्वाच्या त्रुटी होत्या. एक म्हणजे की सेट परीक्षा फॉर्म भरताना SBC या प्रवर्गाचा उल्लेख केलेला नव्हता. तसेच सेट परीक्षेमध्ये फॉर्म भरण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याकरता त्याची आता विदाऊट लेट फी फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती पुन्हा दिनांक 27 जून 2026 रोजी परिपत्रक काढून पुन्हा या मुदतीमध्ये किंवा या परीक्षा फॉर्म भरण्याच्या कालावधीमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर आज दिनांक 28/6/2026 रोजी आपण तुम्हाला त्याची माहिती देत आहोत. तर त्यामुळं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जी काही सुधारित मुदत आहे ती पुढील पद्धतीने आहे. त्यामध्ये विना विलंब म्हणजे विदाऊट लेट फी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी 27 जून 2026 ते 3 जुलै 2026 पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. तर लेट फीसह आपण 4 जुलै ते 7 जुलै 2026 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. तसेच जे विद्यार्थ्यांचा SBC प्रवर्ग होता पण त्यांनी इतर प्रवर्ग निवडलेला होता, तर त्यांना आपल्या अर्जामध्ये प्रवर्ग दुरुस्त करण्यासाठी म्हणजे कॅटेगरीचं करेक्शन करण्यासाठी 8 जुलै ते 10 जुलै 2026 रोजी मुदतवाढ देण्यात येणार आहे किंवा या कालावधीमध्ये ते विद्यार्थी आपला प्रवर्ग चेंज करू शकता किंवा त्यामध्ये दुरुस्ती करू शकता. परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे तुम्हाला आत्ताच या पद्धतीने सांगितले आहे आणि तुमची 41वी जी काही सेट परीक्षा आहे ती रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजीच होणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परीक्षा शुल्काचा जर का विचार केला तर ओपन कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहे म्हणजे खुला प्रवर्गाचे जे काही विद्यार्थी आहे त्यांना विदाऊट लेट फी 800 रुपये शुल्क आहे. तर लेट फीसह त्यांना 1300 रुपये शुल्क आहे. तर जे काही विद्यार्थी मागास वर्गाचे आहे ज्यामध्ये OBC, VJNT, SCBC, EBC, EWS, PWD, SC, ST कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा ट्रान्सजेंडरचे विद्यार्थी किंवा अजूनही जे काही PWDचे विद्यार्थी असतात तर यांना विदाऊट लेट फी 650 रुपये फी आहे. तर लेट फीसह 1150 रुपये फी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांना SBC कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी सांगतो आहे की ज्या विद्यार्थ्यांनी SBC प्रवर्गातील आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरताना त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता की SBC सिलेक्ट करण्याचं, त्यांनी ऑदर प्रवर्गातून परीक्षा फॉर्म भरले आहे, तर अशा उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 8 जुलै ते 10 जुलै या दरम्यान विशेष मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि ही जे काही SBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहे तर यांच्या संभाव्य आरक्षणाबाबतची पुढील जी काही कार्यवाही आहे ते शासनाचे आदेश, मार्गदर्शक आणि माननीय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठातील याचिका क्रमांक 5885च्या अधीन राहून केली जाणार आहे. ओके, त्यामुळे हे सुधारित परिपत्रक तुम्ही नीट काळजीपूर्वक बघा. ते परिपत्रक तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला देखील तुम्हाला बघायला भेटेल. तसेच आपल्या सेटनेटच्या चॅनलला देखील बघायला भेटेल. सेटनेट परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हावे, फॉर्म कसा भरावा याबाबत सविस्तर माहिती देणार व्हिडिओ आपल्या तुम्हाला यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटेल. तो तुम्ही काळजीपूर्वक बघा. तिथे तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. तिथे तुम्हाला नोट्स आणि बाकीच्या सर्व महत्त्वाची माहिती तिथे शेअर केली जाते. तुम्हाला जर का सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल तर निश्चित तुम्ही ते काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, ज्यामध्ये पुस्तकं कोणती रेफर करायची, अभ्यास कसा करावा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशातून भेटतील, सर्व महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला सेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर निश्चित हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. बाकीचे देखील व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.